तू विनंती करायसाठीच मी उभा आहे. आज मी याच्या आधी सांगोल्यात भूकंप झाला असं मला समजलं. आज स्टेजवर आल्यावर स्टेजवरचं गडी बघितल्यावर भूकंपाचं कारण पण समजलं. भूकंप पण लाजदायकडे असते. आज खऱ्या अर्थानं मी आज सांगोलाकरांचं इथल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. सांगोल्यात आल्यापासून जे फटाके वाजतात ते अजून बंद झाले नाही. आणि आपण ज्या पद्धतीने स्वागत केलं, बापू मला वाटलंच नाही मी सांगोल्यात आहे. मान तालुक्यात असल्यासारखंच वाटत होतं. तर सांगोलाकरांनी मला मान गटापेक्षा वेगळं समजलं नाही, आपलं समजलं. याचा आनंद खऱ्या अर्थानं मला मनापासूनचा आहे. हा सोहळा इथं होत असताना आपण बघतोय स्टेजच्या उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. आज त्यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर बापूंचं तडफदार भाषण पण ऐकलं. पण या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सत्काराला उत्तर देत असताना हे फक्त सांगोल्यातच दादा घडू शकतो. आमच्या इथं एकमेकाला जेलमध्ये घालायची स्पर्धा लागली आहे. आणि राजकारण हा सूडबुद्धीचा खेळ झालाय. एकमेकावर बापू सूड उगवण्याची पद्धत राजकारणामध्ये आता चालू झाली आहे. पण सांगोला त्याला अपवाद आहे. या तालुक्याला विचार आहे आणि राजकारण कुठंपर्यंत करायचं असतं हे माहिती आहे. आणि आदरणीय गणपतराव देशमुख साहेब असतील किंवा शहाजी बापू असतील आणि बाकीचे नेते मंडळी असतील, या सगळ्यांनीच या तालुक्याला एक आदर्श घालून दिलाय. या तालुक्याला वळण लावलंय. निवडणुकीच्या निकालामध्ये एकमेकाला निकाल लागल्यानंतर गळाभेट घेणारे उमेदवार हे सांगोल्यातच असू शकतात, दुसऱ्याकडे असू शकत नाही. ही संस्कृती जपणारा हा तालुका आणि या तालुक्यातले सगळेच नेतृत्व आज या ठिकाणी स्टेजवर आज उपस्थित आहे. आदरणीय रणजितदादा खासदार म्हणून त्यांनी केलेलं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पाण्याच्या विषयावर केलेलं काम, रस्त्याच्या विषयावर केलेलं काम आणि खऱ्या अर्थानं खासदार म्हणून काय करायचं असतं, खासदाराची कर्तव्य काय असतात हे कुणी आपल्या सगळ्यांना शिकवलं असेल तर ते रणजित नाईक निंबाळकरांनी शिकवलं आणि त्याचा परिणाम आपण बघितला की या भागातल्या पाण्याच्या प्रश्नाला गती मिळाली. ते आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. शहाजी बापूंनी तर बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तर सगळं तुम्हीच केले. ना आम्हाला बॅटिंग करून दिली, ना कोणाला फिल्डिंग करून दिली, ना कोणाला बॉलिंग करून दिली.
हे सगळं बापूंनी केलं. आज एवढ्या दिलदारपणे पराभव स्वीकारून लोकांच्याशी तेवढीच मजबूत नाळ ठेवणारा, लोकांच्या हिताचा विचार करणारं नेतृत्व शहाजी बापूंच्या रूपाने आपल्याला मिळालं. आज आता दुसरे युवा नेते आणि या तालुक्याचे विद्यमान आमदार सन्माननीय बाबासाहेब, गडी दिसायला साधा आहे, पण दिसण्यावर जाऊ नका. सगळ्या कला इथं करायला. तेव्हा एक युवा नेतृत्व आज उभं राहिलंय आणि शहाजी बापूने सांगितलं दीपक आबा आमदार झाला असता तर मला लय राग आला असता. लय करताना हात असा झालता. पण बरं झालं म्हणलं बापू, तुम्हीच म्हणला, मी नाही म्हणतोय. आम्ही दोघं बी पडलो ते बरं झालं. आणि बापूला पाडण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे असं म्हणतं. बापू म्हटलं मी नाही म्हणत आहे. पण तरी सुद्धा नातं बघा कसं टिकून आहे. तिघं बी एका स्टेजवर येतं, घडी एकमेकाचं कौतुक करतात. ही कला कुठं शिकली, कुठली शाळा आहे, मला एकदा दाखवा. मी बी शाळेत ऍडमिशन घेऊन टाकतो. या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जणांनी जास्त काम केलंय ते आदरणीय शहाजी बापू. हे कुणी सांगितलं? दीपक आबांनी सांगितलं. आमचे ते मित्र आहेत दीपक आबा. शेवटी काय की प्रत्येकाला आमदार व्हायची इच्छा असते, प्रत्येकाला राजकारणामध्ये यायची इच्छा असते, प्रत्येकजण आपापलं काम करत असतो. त्या भावना काय चुकीच्या नाही. आबा तुम्ही उभा राहिला, तुमचा हक्क अधिकार लोकशाहीने तुम्हाला दिला, जनतेनं जनतेचा कौल दिला. या ठिकाणी बाळासाहेब उभे आहेत. बाळासाहेब मतदार म्हणतात फक्त जिल्हाधीशच ठेवणार, आमचं काय बघणार का नाही. म्हणजे आणखी एक स्पर्धक पलीकडेकडे आहेच तिकडे, थोडा सुंदर दिसतोय. आता मध्येच कुणीतरी भाषण केलं, आबानीच. आबा बरोबर नवाच गडी तयार केला आता, बाळासाहेबांना उभा केला. हे बघा कसं आहे, स्टेजवर आमदार किती आहेत बघा. श्रीकांतच्या मनात वाटतं कवा तरी सांगोले आता 5 मतदारसंघ आणि सगळे नसलं महिला आरक्षण पडलं तर नागण्यात आहे. त्या कोण राहिलं का शिल्लक पुढच्या लाईनीत? बाबूराव भाऊ राहिली तेवढे. बाबूराव आहेत का गेले बघा तर माहित नाही. त्यामुळं स्टेजवर आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार, बाबूराव गायकवाड, बाळासाहेब एरंडे आजच्या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं श्रेय भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी आहेत, केदार जे आहेत, बाकी सगळे आहेत. पण गेल्या अनेक दिवसापासून बाळासाहेबांची इच्छा होती की माझा सत्कार केला पाहिजे, सत्कार करायचा. हो, तुम्ही सत्काराला वेळ द्या, सत्काराला वेळ द्या, सत्काराला वेळ द्या. तसं काय आबा, बाळासाहेबाचं माझं संबंध सगळ्यांचीच आवडतात असं नाही. पण बाळासाहेब आपला जीवापाड प्रेम करतो माझ्या, कधी मधी मदत पण करतो. पण प्रेम कसं करावं काहीच वेळ त्या माणसाला दिलं नाही. तुम्हाला आबा वाटत असेल, बापू तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला त्या माणसाला जयकुमार गोरेनं नया पैशाचं काम अजून दिलं नाही. नया पैशाचं काम नाही. 1 रुपया
रुपयाचं काम दिलं नाही. जेवढं फटाकडे वाजवलं तेवढं सुद्धा दिलं नाही. मग फ्लेक्स आणि डिजिटल बाजूला ठेवा, एवढं सुद्धा काम दिलं. पण हा माणूस माझ्यावर जीवापाड प्रेम करतो, मनापासून प्रेम करतो. सारखा भेटायला येतो पण काहीच सांगत नाही. काय नाही भाऊ भेटायला आलो, काहीच नाही. तुम्हाला भेटलं की बरं वाटतं, एवढंच. काही स्वार्थ नाही. तुमचा जो समज आहे आबा तसा अजिबात नाही. कुणाचा, तुमच्या सगळं सगळ्यांचा कुणाचा समज असला तर खरा अजिबात नाही. ते मी सांगितलं प्रेम कसं असावं तर ते बाळासाहेबासारखं असावं. आणि मला बाळासाहेबाचा अभिमान आहे. या माणसानं मला काय सांगितलं, भाऊ खासदारकीला तुम्ही काय सांगितलं मी ऐकलं असेल, पण विधानसभेला तेवढं काय सांगू नका. आबासाहेबांच्या नंतर एकदा लाल झेंडा लावायचा आहे मला, मग तिथनं तुम्ही काय सांगाल तसं काय का नाही. आता मी सांगणार आहे. आपला नेता गेल्यानंतर सुद्धा त्या नेत्याच्या कुटुंबावर, त्या विचारावर, त्या झेंड्यावर प्रेम करणारा बाळासाहेब पण मी बघितला. अशा प्रकारची माणसं जीवनात येणं ही बापू खूप भाग्याचं असतं. सचिन देशमुख आमचे पाठीमागे बसलेले आहेत, जयश्रीताई आहेत, शिवाजी नाना आमचे मागं आज जॅकेटच आहे, जोरात काम आहे. आबाबा कॉम्पिटिशन करतात काय तुम्ही, सहकार्य आहे ना. पण इथंच काकत जाळ होतो कवा आबा कळत नाही. इथं तर कवा मी उठतोय जाळ काकत. मारुती बनकर आहेत, बाळासाहेब काटकर आहेत, प्रभाकर माळी या ठिकाणी आहेत, पोपटराव गडदे आहेत, प्रशांत वलेकर आहेत, उल्हास दायगुडे, सोमा कुठे गेला आमचा आहे काय, अशा अनेक गडी या ठिकाणी आहेत. ते सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो. पत्रकार बंधू मगाचपासून काय हलवणं बी, मोबाईल हलणं हातातनं, एवढ्या बारकाईनं या कार्यक्रमाचं वार्तांकन करणारे माझे सगळेच पत्रकार बंधू. तालुक्यात आता बघा 10:30 वाजत आल्या तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेली सगळी. तर मुळातच उशीर झाला, कार्यक्रम 5चा आलो, 8ला 8:30ला लोकांना तशी अडचण झाली, पण तरीसुद्धा एवढ्या उशिरानं एवढा संयमानं उपस्थित असणारे सगळेच सांगोला नगरीतले आणि परिसरातले सगळेच बंधू आणि युवकांनो, आमच्या भगिनी पण आहेत तिथं, त्या भगिनी म्हणतो आवाज जातोय ते सगळेच सहकार्य आमचे. आज माझं स्वागत सांगोल्याच्या शिवेत पोचल्या चालू झालं आणि मला वाटलं की सगळं JCB गोळा करून आज सांगोल्यात जाणं तर काय. तिकडं आबाने JCB लावलं होतं, इकडं JCB तर 15, 20, 25 किती होतं माहिती नाही मला, 25 JCB फुलं. आता आबा तसं बापू आमच्या नेत्याने स्वागत सत्कार बंद केला आहे. पण आता एवढ्या प्रेमानं आणले, एवढ्या प्रेमानं सगळ्या गोष्टी केल्यात, म्हणून मी पण त्या फुलाखाली उभा राहिलो. दादा सारखं म्हणत होता आता आमची मारायची व्यवस्था केलेली आहे, दादांना आमच्या फुलं जास्त लागतात. परंतु या सगळ्यामध्ये एक भावना होती, एक प्रेम होतं, एक आत्मीयता होती. आणि या ज्या आत्मीयतेनं आपण सगळ्यांनी मिळून हा सत्कार केलाय, माझं स्वागत केलंय, या सत्काराचं ओझं, या सत्काराचं ऋण फेडण्याची जबाबदारी आता ती माझ्यावर आहे. या मातीत खूप संघर्ष केलाय सांगोल्याच्या मातीत, पाण्याचा संघर्ष, दुष्काळाशी संघर्ष करणारी ही माती, ही माणसं, पिढ्यानपिढ्याचा संघर्ष पाण्याचा. गणपतराव आबांनी केलेला संघर्ष मी बघितलाय. 2
2009 पासून सभागृहामध्ये मी होतो आणि तेव्हापासून पाण्यावर त्यांची भाषा. मगाशी बापू म्हटल्याप्रमाणे पाण्यावर सभागृहामध्ये बोलत असताना पाण्याबद्दल त्यांची असणारी तळमळ, परंतु खऱ्या अर्थानं बापू एवढा मोठा माणूस ज्या माणसावर त्यांनी प्रेम केलं त्या माणसाने तेवढं त्या माणसाला दिलं नाही. हे अगदी नम्रपणे मी सांगेन. चुकीचं बरोबर माझं परीक्षण आहे की ज्या विचारावर प्रेम केलं तेवढं पाणी जर तेवढ्या प्रमाणात दिलं असतं तर आबा आणखीन अहो माझ्यासारखं पोरगा आमदार झालं तरी एवढी मोठी कळ होती. मुख्यमंत्री होणाऱ्या माणसाला थोडी ते हे करतील. मला सांगतो स्पष्ट सांगतो, तुम्ही स्पष्ट आहे का फक्त. म्हणून आपल्याला मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की आबांच्या नंतर आपण पण काम केलं, आमदार म्हणून आपण काम केलं. तुमचा 1 वर्ष 1 कालखंड मला बघता आला. नाहीतर तुमच्याबद्दल दंतकथा आम्ही वाघमारदादांच्या सोबत खूप ऐकलेले आहेत. हसलं बघा. अनेक गोष्टी वाघमारदादाच्या दोघांच्या आम्ही ऐकलेल्या आहेत जुन्या. पण आता जे झाडी डोंगरवाला मी बापू बघितलं ना, त्यामध्ये आपण ज्या ताकदीने या पाण्याच्या प्रश्नावर लढाई केली, विकासाच्या प्रश्नावर लढाई केली, आपण ज्या ताकदीने काम केलं बापू, खरंच आपलं मनापासून कौतुक या ठिकाणी आहे. आम्ही काय केलं, मीटिंगला सोबत आलो, दादानी प्रयत्न केले, आम्ही प्रयत्न केले, पण आम्ही काही उपकार नाही केले. आम्ही सांगोलाकरांनी आमच्यावर जे ऋण केलं होतं दादाला खासदार करत असताना, त्या ऋणातून उतराय व्हायचा आम्ही प्रयत्न केला. बाकी आम्ही काय केलं नाही बापू. सगळ्या गोष्टी तुम्ही पुढे घेऊन चालला होता. म्हणून मला आपल्याला हे सांगायचं, आता ती जबाबदारी बाबासाहेबांच्यावर आहे ना. आता बाबासाहेब बिलट, पण बापूंनी सांगितलंय बाबासाहेब नुसतं भाषण करून पाणी येत नाही. बरोबर आहे कडे, नुसतं कुठल्या कशाचं बसायचं असतं. बापूंनी काय गद काय म्हणलं, मी एवढं सांगतो, बिन पाण्याच्या विहिरीत उडी मारायची. ज्या विहिरीत मुबलक पाणी आहे देवेंद्र भाऊच्या, तिकडंच आपण विचार करायचा. मुबलक पाणी असणार, पाणी असून मी द्यायला नको आहे, दानत लागते ना, ती बी त्या माणसांना आहे. त्यामुळं आपल्याला माझी विनंती आहे की आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना तालुक्यासाठी आपल्याला कोण काय देणार आहे याचाही आपण विचार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करत असता. मी एवढं बापू तुम्हाला दोघांनाही सांगेन, तिघांना सगळ्या स्टेजवर बसलेला, या तालुक्यातल्या प्रश्नासाठी माझ्याकडं कुणी आला, कुणी जरी आला तरी सुद्धा जयकुमार मोरे कुठंही कधीही कमी पडणार. ती माझी जबाबदारी आहे, ती माझी जबाबदारी आहे. त्या जबाबदारीच्या भावनेतून आपण काम करू. तर मी आपल्याला जाताना एवढंच सांगेन, पाण्याच्या प्रश्नासंदर्भात बापू बोलला तुम्ही. आता उजनीचं पाणी त्याचं काम चालू केलं, निराचं पाणी, देवगडचं पाणी आता अंतिम टप्प्यात आहे, तेही पाणी आपण आणणार आहे. आणि बाकी राजेवाडीवर तर सारखीच चर्चा होत्या. तर राजेवाडीतली स्पर्धा चालली, कुणी जयकुमार गोरेला सांगून पाणी सोडलं अशी स्पर्धा बापू. पण सगळ्यांनी मला सांगितलं, सगळ्यांनी मिळून प्रयत्न करत असताना आमचा केदार बी सारखा पाणी पाहिजे म्हणायचा, बापूचा फोन याचा, इकडं आमच्या आमदाराचं तर सारखं पाणी असायचं. पण सगळ्यांना माझं म्हणणं होतं की पाणी द्यायला जयकुमार गोरे कधी नाही म्हणणार नाही. एक गोष्ट समजून घ्या, पाण्याचा संघर्ष जयकुमार गोरेनं बघितला आहे. पाणी नसणाऱ्या भागात माझा जन्म झाला आहे, त्यामुळं पाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्याला दिलं पाहिजे, ही भूमिका माझी आहे. तर माझी बापू एवढीच विनंती आहे, पाणी तलावातलं नाही, ते जे गटापूरचं पाणी आहे ते तुमच्या वाट्याचं बी नाही, तरीसुद्धा माझ्याकडे पाणी असलं तर मी त्याला कधी मागं राहणार नाही. ही भूमिका माझी कायमची आहे. फक्त पाणी वड्या नाल्यानं सोडू नका.
पाणी वडाला सोडू नका. एवढं पाणी कष्टानं आणलेलं आहे, एवढं पाणी कष्टानं आणलेलं आहे, ते पाणी ओढ्यानं नाल्यानं सोडायचं नाही बापा. या पाण्याला नीट वापरा एवढंच मी सांगतोय. सगळ्यांनी ठिबक बी करायला शिका आता. कारण पाण्याचा वापर नीट नाही केला ना तर हे पाणी असं सोडून नाही टिकणार. त्यामुळे त्याचाही विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. ही भूमिका आहे निमित्ताने ठेवा. पण पाण्याची चिंता करू कुणी आग लावू द्या बापू, कुणी आग लावू द्या का. तुम्हाला माहिती आहे माझं स्वतः. त्यामुळं आग लावणाऱ्यांच्यापासून बी सावध राहा. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगत असताना आपल्याला ह्याचंही पाणी आवर्तनाचं पाणी सोडायचं. आता निरा उजव्या कालव्याचा पाण्याचा विषय आता आला. कालवा समितीची बैठक झाली, जवळजवळ 2.25 TMC पाण्याचं आरक्षण झालंय. आता त्या पाण्यातनं जेवढी बचत होईल तेवढं सगळं पाणी आपल्याला सोडणार आहे, काळजी करू नका. दादाने आता ती शिकवले सगळ्यांना असं पाण्याची बचत कशी करायची, कुठं द्यायचं, पाणी कुठं सोडायचं दादाला चांगलं माहिती आहे. पण आपल्या सगळ्यांना मला सांगायचं की आपण ही भूमिका घेत असताना आता राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलोय. तुम्हाला सगळ्यांना सांगतो तो फक्त आणि फक्त माझ्या भारतीय जनता पक्षाला आहे. मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळंच मी आज मंत्री म्हणून काम करतोय. अन्यथा ते शक्य नव्हतं. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकाच्या पाठीशी उभं राहण्याचं काम, त्याला मंत्री करण्याचं काम. एकदाही बापू जयकुमार गोरे मंत्री करा म्हणून माझ्या मागायला गेला नाही. आमचा दादा गेला असेल, तुम्ही गेला असेल, पण एकदाही मंत्रीपद मागितलं नाही. बिन मागता मंत्रीपद, बिन मागता खातं, ते पण ग्रामविकास खातं. जबरदस्त. मला सांगू ग्रामविकास खातं काय आहे. ग्रामविकास खातं जन्माला आल्यापासून स्मशानभूमीपर्यंत जे जे लागतं ते सगळं ग्रामविकास खात्यात मिळतं. जन्माला आल्यापासून जे लागतं आणि स्मशानभूमीत जाईपर्यंत जे लागतं ते सगळं ग्रामविकास खात्यात मिळतं. त्यामुळे बापू काळजी करू नका. रस्ता पाहिजे माझ्याकडं, स्मशानभूमी पाहिजे माझ्याकडं, स्मशानभूमीला रस्ता पाहिजे माझ्याकडं, स्ट्रीट पोल लावायचा म्हणलं तरी माझ्याकडंच, ग्रामपंचायत कार्यालय बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडंच, मंदिर बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडंच, सभामंडप बांधायचं म्हणलं तरी माझ्याकडंच. त्यामुळे सावध बाबासाहेब, योग्य ठिकाणी. पण ते सोडून द्या बाकी विषय. पण मी बाबासाहेब एवढंच सांगतो, शेवटी आपण सगळे सहकारी मिळून काम करतो. राजकारण झालं, निवडणूक झाली, आता आपण एकत्र येऊन काम करायचं आणि एकत्र येऊन काम करत असताना आपण सगळ्यांनी ही भूमिका घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. पण सांगोलावाल्याला आपल्या सगळ्या सहकार्याला माझं एवढंच सांगतो, आदरणीय देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदेसाहेब आता त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री आहेत आणि ताकदीनं आज राज्याच्या विकासाचा गाडा पुढे घेऊन जात असताना या समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका जी मोदीजींनी घेतली तीच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली. तीच आमचं महायुतीचं सरकार घेतं, एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत. आणि सगळ्या समाज घटकांना न्याय देत असताना पहिला मुख्यमंत्री असा आहे ज्यांनी मुख्यमंत्री झाल्या पहिली मुलाखत दिली असेल तर मला या राज्यातला पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत. सगळ्यात पहिली भूमिका घेणारा देवेंद्र फडणवीस नावाचा मुख्यमंत्री. अनेक जाणते राजे झाले, अनेक शेतकऱ्यांचे नेते झाले, पण त्यांना शेतकऱ्यांचं दुःख आणि पाण्याचा प्रश्न कधी कळाला नाही साहेब. तो प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना कळाला. म्हणून सलग 3 वेळा भारतीय जनता पक्षाचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आलंय. 14 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, 19 साली पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले असते. बहुमत आपलंच होतं, ते झालं. आता पुन्हा सरकार आलं, 3 वेळा सलग सरकार आले. त्यामुळं अनेक लोक बघतात की या सगळ्या गोष्टी अशाच होत नाहीत, लोकांच्या हिताचं काम चालू आहे म्हणून होतं. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, मी पालकमंत्री आज झालोय बापू, मला आनंद आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून धन्यवाद देईन. त्यांनी मला पालकमंत्री पण केलं असेल, बघा कुठलं केलं. मला विठुरायाच्या नगरीचा पालकमंत्री केला आहे. विठुरायाची सेवा करण्याची संधी मला दिली, सिद्धेश्वराची सेवा करण्याची मला संधी दिली, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांची सेवा करण्याची संधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला दिली. या सोलापूर जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मला दिली. याच्यापेक्षा माझं नशीब भाग्यात काय असू शकतं. ज्या पालखीमध्ये जायला मी तडपडत होतो
त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी माझ्यावर दिली, भारतीय जनता पक्षाने. एवढं मोठं सगळं आज आपल्या सगळ्या पाठी, माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं केलं आहे म्हणून तुम्ही बघताय. पण मी माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता, पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, सामान्य माणसासाठी संघर्ष करणारा, सामान्य माणसाला स्वाभिमानानं उभा करणारा जयकुमार गोरे प्रस्थापिताना बापू नाही चालत. आमदार होऊ नये म्हणून प्रचंड प्रयत्न केले, 20 वर्षापासून प्रयत्न करतात. मंत्री होऊ नये म्हणून केले, मंत्री झाल्यावर पण अशी कळ उठली. आता सगळ्या गोष्टी करून बघितल्या, पण बापू जयकुमार गोरे कधी थांबला नाही आणि कधी थांबणार नाही. कारण माझ्यासोबत सामान्य माणसाचे, मायमाऊलींचे आशीर्वाद आहेत. यांच्यात दम नाही म्हणून कधी ते मायमाऊलीला पुढं उभं करून भानगडी करतात. मला त्यांचं सांगणं आहे, जर खरंच मर्दाची औलाद असाल तर एकदा मैदानात येऊन लढा. जयकुमार गोरे काय तिच्या एवढ्या वर्ष दाखवले, यांच्यात दम नाही बापू, दम नाही, दम नाही मैदानात येऊन लढायचा. नाही पराभव करू शकले माझे, नाही पराभव करू शकले. सगळी ताकद लावली, सगळ्या बाजूनं, पक्षातनं, पक्षाच्या बाहेरनं सगळी ताकद लावली, नाही पराभव करू शकले. तेव्हा षडयंत्र रचण्याचा प्रयत्न केला, पण तेही षडयंत्र, अशी किती षडयंत्र टाकलं, किती चक्रव्यूह बापू टाकले, तरी हा आधुनिक अभिमन्यू आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचा पट्टा लक्षात असू द्या. सगळी चक्रव्यूह तोडणार, सगळी चक्रव्यूह तोडणार, छाताला उभा राहणार, किती भानगडी करा. पण हे करत असताना ज्या कामासाठी इथं आलोय ते काम कधी विसरणार नाही. जोपर्यंत जनतेची सेवा करत राहतो तेव्हा जनतेच्या सेवा सोबत राहतील, एवढंच आजच्या या कार्यक्रमादिवशी सांगेन. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. सगळे नेते आपण एका स्टेजवर आलात, असा अनोखा प्रसंग माझ्यासाठी आहे. असं कुठल्याही तालुक्यात गेलो तर असं दादा सत्कार होणार नाही. इतिहासात नोंद होईल असा सत्कार आहे. असा सत्कार दुसऱ्या कुठंच होऊ शकत नाही. हा सत्कार आपण सगळ्यांनी मिळून केला आहे. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मागणं सचिन वकिलांचा सांगतोय, कोल्हापूरच्या खंडपीठाचा विषय आहे, त्याची भूमिका. आता ते खंडपीठ लवकरच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं खंडपीठ करण्याच्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. ते लवकरच मार्गी लागतील, हे या निमित्तानं सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि कायम या सांगोल्याच्या प्रेमाच्या ऋणात राहील एवढं मनापासून सांगतो. बाळासाहेब आपल्याला, केदारजी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो.